सांगली बाजार समितीची सुनावणी पुन्हा लांबणीवर 27 जुलैला निर्णयाची शक्यता. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुचर्चित त्रिभाजन प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातील बुधवारची निर्णायक सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता दिनांक 27 जुलै तारीख दिलेली असून त्यावेळी निर्णयाची शक्यता व्यक्त केली जाते आहे. राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगली बाजार समितीचे जत आणि कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या विरोधात विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाने या निर्णयाला विरोध दर्शवत बाजार समितीचे विभाजन होऊ नये अशी भूमिका घेत कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. बाजार समिती विभाजनाबाबत न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 15 जुलैची तारीख निश्चित केली होती. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सुनावणीत महत्त्वपूर्ण निर्णय अथवा पुढील प्रक्रियेबाबत स्पष्टता येण्याची शक्यता होती, परंतु सुनावणी झाली नसल्यामुळे पुढील सुनावणीसाठी 27 जुलै तारीख देण्यात आलेली आहे. त्यावेळी निर्णयाची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून त्रिभाजन प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.